आणि बातमी प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भातली। तब्बल महिन्याभरानं प्रशांत कोरटकरला अखेरीस अटक झाली। कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणातनं अटक केली आहे। इतिहास संशोधक, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकरवरती अटकेची कारवाई होते आहे। कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणातल्या मंचेरियाल रेल्वे स्थानकावरनं दुपारी 2:30च्या दरम्यान ताब्यात घेतलं। सध्या कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरला घेऊन मंचेरियालवरनं कोल्हापूरकडे रवाना झालंय। अशा चिल्लर माणसानं एक महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि एका विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिरियाल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती। सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता।